हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज आम्ही आलेलो होतो विट्याला. तसं काही खास कारण नव्हतं. पण जे काम करायचं होतं ते कॅन्सल झालं. म्हणून मग आवरून बसलेलं होतं तर म्हणलं जायचं कॅन्सल का करायचं? म्हणून आम्ही आलेलो होतो सगळेजण. नंदबाईसुद्धा आलेले होते सोबत. तर पहिल्यांदा आम्ही विट्यामध्ये आलेलो आणि आईंच्या फ्रेंडच्या घरी आलेलो. तर त्यांचा एक बिझनेस आहे लेडीज शेपवेअर म्हणजे कटिंग, स्टिचिंग वगैरे सगळं तिथे करून भेटतं. आणि इथूनच ते होलसेल दरामध्ये सुद्धा विकतात आणि प्रॉपर विट्यामध्ये सुद्धा शॉप आहे यांचं. तर आम्ही तिथे थोडीफार शॉपिंग केली आणि तिथून आम्हाला थोडंसं पुढे जायचं आणि शॉपचं नाव गोपिका कलेक्शन असं आहे. तिथून आम्हाला पुढे जायचं होतं म्हणजेच की म्हसुर्णे म्हणून गाव आहे. विट्याच्या पुढे जायचं होतं चिखलहो, चितळी आणि त्यानंतर म्हसुर्णे म्हणून गाव येतं. तर तिकडेच आम्ही निघालेलो. आणि गाडीमध्ये बसल्या बसल्या लहान पोरांना झोप येते तशीच आमच्या स्त्रीलाही झोप आलेली होती मस्त. तर तिथे आम्ही पोहोचलेलो होतो. खूप वेळ थांबलो. काम काही यांचं लवकर झालेलं नव्हतं. निवांत बसलेलो होतो गाडीमध्ये आणि पाऊसही थोडा थोडासा येत होता बाहेर. तर जे काही घ्यायचं होतं ते घेतलं. रिटर्न आम्ही निघालो आणि येता येता मस्त विट्याच्या स्टँडवरती गरमागरम वडापाव घेतले. भूक लागलेली होती पोरांना म्हणून. त्यानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी व्हिडिओ मी कंटिन्यू केला. तर वार गुरुवार होता, स्वामींचा वार होता आणि माझे चालू आहेत 11 गुरुवार. तर हा माझा दुसरा गुरुवार आहे. तर सगळी पूजा करून घेतली, व्रत ही मी वाचून घेतले. हो. आणि गुरुवार होता म्हणून आम्ही निघालेलो होतं आमच्या गावामध्ये वेताळ गुरुचं मंदिर आहे जिथे स्त्रियांना प्रवेश नाही हे मंदिर आहे. तर त्याच मंदिरामध्ये आम्ही निघालेलो म्हणजे आमच्या गावापासून थोडंसं लांब आहे म्हणून आम्ही गाडीमध्ये सगळेजण निघालेलो. हे आहेत आमचे जावई बापू. तर असं गुरुवारी जायला कधी वेळ भेटत नाही. तर आता सहज आमच्या नंदबाई पण आलेल्या म्हणून म्हणलं जाऊया सगळेजण सोबत. तर असंच असताना जवळ असलं की माणूस एवढा विचार करत नाही, लांब असलं की मात्र आवर्जून जातो आणि या बाबतीत सगळ्यांचंच तसं असतं असं मला वाटतंय. तर मंदिरामध्ये आम्ही पोहोचलेलो आणि इथे आता नवीन काम सुरू केले मंदिरामध्ये बरं का. भक्तांसाठी अगोदर एवढी काही खास सोय नव्हती म्हणजेच की ऊन वगैरे भरपूर लागत होतं. त्यासाठीच आता शेड वगैरे नवीन टाकत आहे. हे आहे मंदिर आणि बाहेरच्या साईडला स्त्रियांनी उभा राहून दर्शन घ्यायचं आहे. आतमध्ये महिलांना प्रवेश नाही आहे. इथे बोर्डसुद्धा लिहिलेला आहे. तर आता स्त्रियांना आतमध्ये प्रवेश नसण्याचं कारण मला माहीत नाही आहे बरं का. जर तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. तर मंदिराच्या आवारामध्ये थोडा वेळ बसलो. तिथून आलो चिल्ड्रन पार्कमध्ये. इथंच एका साईडला चिल्ड्रन पार्क आहे आणि खूप भारी केलेलं आहे बरं का लहान मुलांसाठी. पण लहान मुलं साईडलाच राहतात. आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये बसलेलो. खूप भारी वाटलं. असं नाही आहे की लहान मुलांनीच बसावं, मोठ्यांना पण आनंद त्याचा घ्यावा असं वाटतं. इथे आम्ही थोड्या वेळ सगळ्यांनी स्वतःसाठी टाइम दिलेला. मस्त फोटोज वगैरे भरपूर क्लिक केलेले आम्ही. तर गुरुवारचा दिवस आमचा असा काहीसा होता आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.